श्रोते नमस्कार. आजच्या भागात आपण हुजूर पागा त्याची माहिती आणि तिथून पुढचा प्रवास करूया. सरांकडनं माहिती करा. मागच्या भागात आपण हुजूर पागाविषयी म्हणलं तर अशी एखादी मोठी पागा लागते आणि असं एक सर त्याचं काही साधारण हे आहे म्हणजे किती घोडदळ किंवा हे असावं त्यावेळेला? हुजरात म्हणजे हुजरातीचं घोडदळ तशी संख्या फिक्स नसायची. बरं. कमी जास्त व्हायची ती आणि गरजेप्रमाणे व्हायची. म्हणजे साधारण उल्लेख असे आढळतात की 2000पासनं 3500-4000 5000पर्यंत सुद्धा हुजरात असायची. पण काय व्हायचं की हे 5000 स्वार समजा आपण घेतले की 3000 धरले. ते काय रोजच्या याला आपल्याला संरक्षणाला लागायचं नाही. युद्धप्रसंग किंवा याच्यात असेल तर ती हुजरात जी असायची ती राजाबरोबर असायची किंवा सेनापतीबरोबर असायची. ती राखीव फौज. कमी जास्त कुठं काय होत असेल तर अशा वेळी ती हुजरात मध्ये घातली जायची. ती मागे उभी असायची. त्यामुळे पेशव्यांची हुजरात ही पेशव्यांबरोबर असायची कायम. सगळे सैनिक सरदार आणि त्यांचे सैनिक आणि त्यांची दलं ही लढायची. पण काही ठिकाणी असं व्हायचं म्हणजे माधवराव पेशव्यांच्या काळात असं झालेलं की राघोबादादांना ते घुसले निजामाच्या लढाईत आणि उत्साहाने घुसले आणि त्यांना घेरलं. निजामाच्या फौजेने घेरलं आणि त्यांचा हत्ती वळवलं म्हणजे थोडक्यात कैदच केली याच्यापर्यंत झालं. म्हणून माधवरावांनी मल्हारराव होळकर तिथे होते त्यांना सांगितलं की बघा ते सोडवा त्यांना. ते मल्हारराव होळकर गेलेच पण त्यांचे लढाई त्यांचे सैनिक इतरही बाजूला लढत होते ना. तेव्हा हुजरात माधवरावांनी मध्ये घातली. त्यामुळे 3000 स्वार एकदम उठले आणि ते मध्ये पडले आणि होळकरांची फौज असं म्हणून तो हत्ती परत आणला. आणि काही उल्लेख आहेत पुढे. पण अगदीच बाकी घटकावर म्हणजे धरू नका समजा काही पण काहीतरी नाही मी त्या आहे 200-250-300 पागात घोडे तरी पासतील तिथे कायमस्वरूपी. त्यांना चारा पाण्याच्या सोय होतीच. आंबीलोडा होता. मला अजून एका गोष्टीची गंमत वाटते की तिथे पूर्वी आता नाही आहे एक मारुतीचं देऊळ होतं हुजूर पाग्याच्या बरोबर समोर. म्हणजे लोखंड तालमीचा जो रस्ता आहे ना आनंद आश्रम वगैरे त्याच्या उत्तरेकडे थोडंसं. बरं. तुम्हाला तुमच्या आठवणीत कधी असं गजानन भेळ म्हणून एक भेळ भयंकर प्रसिद्ध होती आणि प्रभात वाचनालय म्हणून तिथे शेजारी वाचनालय होतं. त्याच्या तिथेच शेजारी मारुतीचं देऊळ होतं रस्त्यातच आणि त्याला नाव होतं गवत्या मारुती. बरं. तर गवत्या का तर तिथे गवत विकलं जायचं. माझा असा अंदाज आहे की तो गवत्या मारुती जो आहे ना ती त्यावेळेची बुधवार पेठेची कमाल सीमा होती. म्हणजे तिथपर्यंत वस्ती आणि हुजूर पागे समोर पागं होती त्यामुळे गवत्याची साठवण तिथे केली जायची. त्यामुळे त्या मारुतीचं नाव गवत्या पडलं आणि मग पुढं ती ट्रॅडिशन तशीच राहिली आणि तिथं गवत म्हणजे भारे विकणारे लोक बसायला लागले असते. आता ते देवळही नाही आहे. ते मागे रस्तारुंदीत गेलं. ते कुठं स्थलांतरितही झालं नाही पण त्याचा उल्लेख मात्र आहे. त्याच्यामुळे एक इकडची बाजू बंदिस्त झाली दक्षिणेची. पश्चिमेची जी बाजू होती ती खरोखर रमणीय होती. निसर्गरम्य सगळे हिरवेगार चराऊपूर्ण आणि तिथे पेशव्यांनी रमणबाग म्हणून स्वतःची बागच मोठी तयार केली होती. पलीकडेच नदीकाठी ओंकारेश्वर आणि त्याच्यासाठी ओंकारेश्वराच्या म्हणजे देवस्थानाला फुलं पानं पत्री याच्यासाठी एक मोठी जमीन दिली होती पेशव्यांनी ओंकारेश्वराला लागून. ती नदी ओंकारेश्वराच्या इथे वळायची. बरोबर. अजूनही वळते. तर त्याच्यात म्हणजे थोडक्यात ओंकारेश्वर असं म्हणलं इकडं नदी म्हणली तर त्याला अशी तिरकी संबंध बाग आहे. ती आत्ताची वर्तक बाग. बरोबर. ती ओंकारेश्वराची बाग होती आणि त्याची व्यवस्थाही चित्राव शास्त्रींकडेच होती. आता ह्याच्यात ओघात आला म्हणून अजून एक उल्लेख सांगतो. त्या संबंध भागाला नडगे मोड म्हणायचे. मी वाचलाय हा उल्लेख. नडगे मोड कारण तिथे पूर्व स्मशानही होतं. तर ती नडगे मोड का आणि कशावरनं म्हणजे काय त्याचा अर्थ काय त्या नडगे मोडचं त्याच्यावर बरेच लोकांनी काय काय गमती उठवल्या की
जिथं नडग्या तोडण्याची शिक्षा दिली जायची म्हणजे नडगे मोड. आता ह्याच्यात मी जरा जास्त खोलात गेलो, काही लोकांशी चर्चा केली, काही रेफरन्सही बघितले, पण त्याला एकही रेफरन्स नाही आहे या शब्दाला. हा कुठनं निर्मिती झाली याची. मग मला असं लक्षात आलं की नडगी म्हणजे घोटा ते गुडघा हा भाग. आणि मोड या हा शब्द विशेषतः उत्तर हिंदुस्थानात हिंदी भाषेत किंवा उर्दूमध्ये वळण असा वापरला जातो. आता हा मोड म्हणजे हे वळण नदीचं बरोबर ओंकारेश्वरापाशी होतं बघा. तिकडून नदी येते आणि अशी वळून ती पूर्वभूमीक होतो. हां, म्हणजे त्यामुळे तो मोड ह्या शब्दाचा अर्थ तिथे लागतो. मग नडगे मोड का, तर बरेच वेळा काय व्हायचं, नदी ओलांडण्यासाठी हे नॅचरल सोर्स जे असायचे त्याच्यात जिथं उथळ असेल नदीचं पात्र तिथून पूर्वी लोक नदी ओलांडायचे. पूल फारसे नव्हते. नदीला उतार कुठे आहे, उतार. नदीला उतार कुठे आहे, तर तो उतार तिथं असावा आणि तिथे नडग्यापर्यंत पाणी असतं. म्हणून जिथे नडग्यापर्यंतच पाणी आहे नदीचं असं वळण, अशा ह्याने ते नडगेमोड नाव पडलं असावं असा माझा अंदाज आहे. कारण ह्याला दुसरा क्रायटेरिया काही नाही आहे. आणि नडगे तोडायची शिक्षा तिथं कशाला देतील, तिथपर्यंत नेऊन कशाला तोडतील ना, कुठेही तोडू शकतात. तर त्या नडगेमोडीपाशी ओंकारेश्वराची ही मोठी बाग होती. म्हणजे त्या बागाच होत्या सगळ्या. आणि रमणा बागेच्या इथे नंतरच्या काळात, कदाचित बाजीराव पेशव्यांच्या काळात पण त्याचे उल्लेख नाही सापडत आहेत, तिथे चारी बाजूनी बंदोबस्त असे एक कंपाऊंड केलं, जागा एक मोठी, आणि त्याला कबूतरखाना असं नाव दिलं. कबूतरखाना, कबूतर म्हणजे कबूतर. पण हे नाव जरी असलं तरी माझा असा अंदाज आहे की लौकिक अर्थाने ते नाव असलं तरी ते पक्ष्यांचं अभयारण्य होतं. भरपूर झाडं, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तिथे हे होते, पाळलेले होते. आणि पक्ष्यांना पोषक अशी झाडं वगैरे असतील तिथे. आणि ती संरक्षित अशासाठी केली होती की बाहेरचे कुत्रे, लांडगे, उपद्रव कुठला असं कोणी काही येणार नाही, त्या पक्ष्यांना त्रास देणार नाही अशासाठी बहुतेक. पण त्याला कबूतरखाना असा शब्द आहे. तर कबूतरं पाळणं हे आताच्या काळात पाप समजलं जातं, पण पूर्वी तसं काही नव्हतं. पूर्वी भरपूर कबूतरं असायची आणि इतर पक्षी असायचे. त्यामुळे मोठं एक पक्ष्यांचं अभयारण्य, आणि त्याचा एरिया भरपूर मोठा होता. 3-4 एकराची बाग होती ती. त्यामुळे रमणबागेचा ते तर सगळ्या बाजूने आक्रोशून तेवढं राहिलंय शिल्लक. पण नवीन रमणबागा, प्रशाला, नवीन मराठी हा सगळा भाग जर तुम्ही घेतला तर भरपूर मोठा भाग तो संबंध ते रमणबाग आणि कबूतरखाना यांनी व्यापलेलं होतं. आणि पलीकडे ओंकारेश्वर. बरं, तिथून जायला वीर मारुतीवरनं असं खाली उतरून एक रस्ता ओंकारेश्वरेकडे जायचा आणि डावीकडनं वळून तिथे एक डावीकडे रस्ता आहे बघा. आणि तिथून पुढे गेल्यानंतर शिंदे पार म्हणून एक पार आहे, मारुतीचाच पार आहे ते, त्याला शिंदे पार म्हणतात. तिथून एक रस्ता जातो, तो रमणबागेच्या इथं जातो. तो भिंतीच्या मागणं ओंकारेश्वरावरनं जो रस्ता येतो त्याला मिळतो बघा. तर तिथे तो रस्ता बंद झालेला, तिथून तो रमणबागेत जायचा. म्हणून ते मारुतीचं परत स्थान तिथे का, तर तिथपर्यंत वस्ती. आणि इकडून हा रस्ता ओंकारेश्वर, मग गोल वळून ते दोन्ही एकत्र यायचं. ते आत्ताही तसंच आहे. त्यामुळे हा परिसर सगळा बाजीराव पेशव्यांच्या काळात डेव्हलप झाला. शनिवार पेठेची वस्ती वाढली. सोमवार मंगळवार पेठा होत्या, त्या तिकडून त्या व्यापारी माल सगळा जकाते पुलावर न्यायचा, त्यामुळे तिथेही वस्ती वाढली. मलकापूर पेठेची हळूहळू वस्ती वाढत गेली. दुर्दैवाने शुक्रवार पेठ वसली. का वसली नाही याला आत्ता काही कारण सांगता येत नाही. कसब्या पुण्याचं जे आपण म्हणतो ते हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन, ते पुणे शहराकडे जी वाटचाल सुरू झाली ती थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाली. आता या सगळ्या याच्यात तो मस्तानी हा प्रकार आपण नंतर घेऊ, कारण शनिवारवाडा बांधला, त्यात मस्तानी माल बांधला वगैरे, बरंच काय काय आहे त्याच्यावर, ते आपण नंतर बोलू एकदा. तर आता पुढच्या भागात मग
इथं असा शेवट करू आपण की 1740ला बाजीराव पेशव्यांचा अकाली निधन झालं आणि त्याच्यानंतर कोणाला पेशवे करावं हा प्रश्न परत शाहू महाराजांना पडला. तेव्हाही असंच झालं. अनेक लोक वशिले लावून तयार होते की आता मला करा. पण तरी नानासाहेब पेशवे हे 13-14 वर्षाचे असल्यापासनं बाजीराव पेशव्यांचे आणि चिमाजी अप्पांचे प्रतिनिधी म्हणून सातारी दरबार असायचा. साताऱ्याच्या दरबारात त्यांचं जाणं असायचे. येणं नाही, ते सगळं- साताऱ्याला वाडा होता अच्छा, पेशव्यांचा आणि ते सातारलाच असायचे आणि ते सगळं शिकत होते आणि शाहू महाराजांची लाडकी. त्यामुळे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन, हा राज्यव्यवहार, राज्यकारभार हे सगळं नानासाहेब पेशवे 12-13 वर्षापासून शिकत होते. नंतर दरबारातल्या रीतीभाती कशा असत, बोलायचं कसं, कोणाशी निगोशिएशन कशी करायची, हे सगळं ते आपोआप शिकत होते. आणि महाराजांचा एका अर्थाने म्हणलं तर वरद असतो. बरोबर. मग त्यांची 2-3 वेळा त्यांनी कठीण परीक्षा घेतली शाहू महाराजांनी. कारण शाहू महाराजांचं एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की त्यांना आयुष्यात फारशा लढाई बिड्या काही करायला मिळालंच नाही. औरंगजेबाच्या बरोबरच त्या होते. पण माणसं ओळखण्यात ते प्रचंड म्हणजे तयारीचे होते. त्यांना क्षणात माणूस ओळखायची कला असावी. कारण त्यांनी जी जी माणसं नेमली आहेत आणि जी जी माणसं पदच्युत केली आहेत त्याचं जर हे बघितलं तर अत्यंत परफेक्ट म्हणू आपण, इतकं त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं आणि प्रचंड म्हणजे आपल्या राज्यकारभारावर पकड होती. नाहीतर परत राज्य उभं करणं सोपं नव्हतं. मग त्यांनी नानासाहेब पेशव्यांना नेमलं आणि सांगितलं की पुढचे पेशवे म्हणून नानासाहेबांना, आणि त्यांना सर्वच जबाबदारी दिली. म्हणजे राज्यरक्षण, राज्यवर्धन, राज्य विस्तार ही सगळी जबाबदारी त्यांना दिली. आता नानासाहेबांची कारकीर्द आपण पुढच्या भागात घेऊ. नमस्कार श्रोते, आत्तापर्यंतचे भाग तुम्हाला कसे वाटले, काय हे झालं, आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही फीडबॅक किंवा हे असेल तर आम्हाला जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात.